नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 जून 2025 आणि आम्ही तूर लावत आहोत. तर काल देखील आम्ही सोयाबीन पेरलं, पाऊस पडला, कापसाची धूळ पेरणी केली, पाऊस पडला आणि आता आज तूर लावायलो. ही 4 फुटावर तूर लावायला या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज आहे 13 जून 2025. आज देखील महाराष्ट्रात दुपारी 3च्या नंतर दुपारनंतर राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून ज्यांचा कापूस लागवड करायची तर तुम्ही करू शकता, पेरणी करायची असेल तर करू शकता, कारण की जमिनीमध्ये खूप ओल आहे. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पेरलेलं 100% उगवतं, याच्यावर हे लक्ष देतं. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये 17 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांच्या पेरण्या देखील होणार आहेत, लागवडी देखील होणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज दुपार 3च्या नंतर आता ऊन असेल, पण 3च्या नंतर लगेच विजेच्या कडकडासह पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबून जाऊ नका. झाडावर 16% विजा पडतात, कारण की झाडाची मुळी जमीन